नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत। मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट। जळगाव जामोद येथे आज दिनांक 29 एप्रिल 2026 रोजी नगर परिषदेत तणाव शिगेला, विरोधकांचा सभात्याग, लोकशाहीचा गळा घोटला असा आरोप। दिनांक एप्रिल 29 रोजी पार पडलेल्या नगर परिषद सर्वसाधारण सभेत मोठा वाद निर्माण झाला असून विरोधी पक्षाच्या सदस्यांनी थेट सभागृहाचा त्याग करत प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला। सभेमध्ये बोलण्याचा व सार्वजनिक प्रश्न मांडण्याचा मूलभूत अधिकारच नाकारण्यात आल्याचा गंभीर आरोप विरोधकांनी केला आहे। विरोधी सदस्यांच्या मते सभेदरम्यान त्यांनी शहरातील विविध प्रलंबित प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला असता अध्यक्षपदावरून त्यांना वारंवार थांबवण्यात आले। नियमांचा आधार घेत मुद्दाम गप्प बसवण्याचा प्रयत्न झाला, तसेच दबावाचे वातावरण निर्माण करण्यात आले असा आरोप त्यांनी केला। ही लोकशाही पद्धतीला न शोभणारी बाब असून जनतेच्या आवाजाचा गळा घोटण्याचा प्रयत्न आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया काही सदस्यांनी व्यक्त केली। या कथित अन्यायकारक व अलोकशाही वागणुकीच्या निषेधार्थ विरोधी पक्षाच्या सदस्यांनी एकत्रितपणे सभात्यागाचा निर्णय घेतला। सभागृहातून बाहेर पडताना त्यांनी घोषणाबाजी करत निषेध नोंदविला, ज्यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले होते। दरम्यान विरोधी पक्षाच्या महिला नगरसेविकांनीही स्वतंत्र केबिनच्या मुद्द्यावर नाराजी व्यक्त केली। नगर परिषदेत निवडून येऊनही अद्याप त्यांना स्वतंत्र केबिन उपलब्ध करून देण्यात आले नसल्यामुळे नागरिकांची कामे करताना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले। महिला प्रतिनिधींना मूलभूत सुविधा न देणे ही देखील गंभीर बाब आहे, असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला। या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी ठाम मागणी विरोधी पक्षाने केली आहे। तसेच संबंधित सभेची संपूर्ण व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि अधिकृत कार्यवाहीची प्रत तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली आहे, जेणेकरून सत्य परिस्थिती समोर येऊ शकेल। विशेष म्हणजे या मागण्यांसाठी तब्बल 12 नगरसेवकांनी लेखी सह्या करून निवेदन सादर केले आहे। जर प्रशासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केले तर हा मुद्दा वरिष्ठ पातळीवर नेऊन पुढील कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही विरोधी सदस्यांनी दिला आहे। या घटनेमुळे जळगाव जामोद नगर परिषदेत राजकीय वातावरण तापले असून आगामी काळात या प्रकरणावरून आणखी संघर्ष वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे। आता प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे। नहीं चलेंगी, नहीं चलेंगी, बापू लड़े तो गौरव से हम लड़ेंगे, जोरों से बापू लड़े तो गौरव से हम लड़ेंगे, जोरों से नहीं चलेंगी, नहीं चलेंगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेंगी, नहीं चलेंगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेंगी, नहीं चलेंगे, नहीं चलेंगी, नहीं चलेंगी, बापू लड़े तो गौरव से हम लड़ेंगे, जोरों से बापू लड़े तो गौरव से हम लड़ेंगे, जोरों से नहीं चलेंगी, नहीं चलेंगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेंगी, नहीं चलेंगी, तानाशाही नहीं चलेगी। आज जळगाव जामोद नगर परिषद मध्ये मासिक सभेचे आयोजन करण्यात आले होते। त्या अनुषंगाने आम्ही सर्व विरोधी सदस्य त्या सभागृहामध्ये मीटिंगच्या वेळेवर हजर झालो। हजर झाल्यानंतर एकूण 9 विषयावर चर्चा करण्याचे ठरविले होते, कारण की तशा प्रकारची विषय सूचना आम्हाला आलेल्या होत्या। त्यानंतर तिथे गेल्यावर अनेक दिवसापासून काँग्रेस पक्षाचा गट असो, 5 महिला त्यामध्ये आहेत, किंवा आमचा शहर विकास आघाडीचा गट असो, ज्यामध्ये आम्ही 6 लोक आहोत, आम्ही त्यामध्ये एक दालनची मागणी करत आहोत। कारण की दररोज इथे येऊन लोकांचे कामं करण्यासाठी लोकांना आम्हाला निवडून दिलेलं आहे। आम्ही इथे येतो, काम करतो, परंतु कुठेही बसण्यासाठी जागा नसल्यामुळे आम्ही जानेवारी महिन्यात एक निवेदन दिलं की आम्हाला दालन देण्यात यावा। दोन्ही गटांना एक दिलं तरी चालेल। त्यानंतर आम्ही आता 4 दिवसापूर्वी सुद्धा रिटर्न आणि लेखी स्वरूपात त्या ठिकाणी दालनची मागणी केली। हा विषय फार इम्पॉर्टंट विषय आहे
आणि तो विषय अध्यक्ष महोदय यांनी आजच्या मीटिंगमध्ये विषयामध्ये घ्यावा अशी विनंती आम्ही केली. तर लगेच अध्यक्ष महोदय यांनी सांगितलं की आजचे विषयाशिवाय दुसऱ्या कोणत्याही विषयावर तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही, तुम्हाला हक्क नाही. म्हणून त्या ठिकाणी आमचे जे सर्व सदस्य आहेत यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही आमच्या अधिकारावर गदा आणत आहेत आणि आमच्या विषयावर त्यांनी आम्हाला बोलू दिलं नाही आणि आमचे महत्त्वपूर्ण विषय असून सुद्धा त्यांनी कोणत्याही प्रकारे त्यामध्ये ना बोलण्याचा हाच एक विषय पुढे आणल्यामुळे आम्ही जे विरोधी पक्षाचे सदस्य आहेत आमच्या अधिकारावर गदा आणलं आणि त्यामुळे आम्ही त्या वेळेला सभात्याग केला आणि सभात्याग करून आम्ही एक निवेदन त्या ठिकाणी त्यांना दिलेलं आहे की अशा प्रकारची हे जे अरेरावी हे चालणार नाही. आजच्या या सभागृहामध्ये जी सर्वसाधारण सभा आयोजित केली होती, आम्ही शिवसाहेबांना आणि अध्यक्ष महोदयांना विचार नाही केले की बुवा आम्हाला एक पक्ष बसण्या उठण्यासाठी पाहिजे. आज आम्हाला या ठिकाणी जर शहरातले कुठले विषय कामाचे मुद्दे मांडायचे असले किंवा संबंधित अधिकाऱ्याशी बोलायचं असलं तर आम्हाला बाहेर राहून संबंधित अधिकारीसोबत बोलावं लागते. तर आम्ही वारंवार मागणी करूनही हे बुद्धिपुरस्पर आमच्याशी शिवसर आणि अध्यक्ष महोदय वागत आहे. आज आम्ही शहरातले विषयही सुद्धा संबंधित अधिकाऱ्याशी बोलून शांततेने सोडू शकत नाही. कुठले जे जुने कामं आहेत, आज जर आपण पाहिले शहरात बऱ्याच ठिकाणी जुने कामं टाकलेले आहेत, त्यांनी ते टेंडरसुद्धा काढलेले आहे. पण 2022 पासूनची जे कामं प्रलंबित पडलेले आहेत आम्ही त्याची विचारणा करणार होतो. एवढंच नाही तर ते जे नवीन जुने टेंडर आहे ते रिवाईज करून दुसरे टेंडर बोलवून तुम्ही कामाला सुरुवात करा. असे बरेचसे शहरातल्या विकास कामासाठी आम्ही या ठिकाणी बसलेलो असताना आम्हाला मत मांडण्याचा अधिकार नाही असं अध्यक्ष महोदय यांनी सांगितलं. त्याच्यामुळे आम्ही सर्वांनी त्या मीटिंगवर त्या सभेवर बहिष्कार टाकला आणि मी या मीटिंगचा जाहीर निषेध करते.